पुणे रेल्वे स्थानकावर एका चिमुडीवर, अगदी लहान चिमुडी आणि हिच्यावर एका नराधमाने अत्याचार केला। ही माहिती रेल्वे पोलिसांनी आता 2 दिवसापूर्वीच आम्हाला दिली आणि या माहितीनुसार ही चिमुडी आई वडिलांसह मध्य प्रदेशला रेल्वेने जात होती आणि रात्रीच्या वेळेचा हा प्रवास होता। त्यामुळे आई वडिलांसहित ही चिमुडी 4 वर्षाची चिमुडी ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपली होती आणि त्यांच्यासोबतच प्रवास करणारा एक व्यक्ती होता। ती लहान चिमुडी तिला काका म्हणत होती आणि त्याच काका म्हणणाऱ्या नराधमाने त्या चिमुडीला रात्री 1:30 वाजता चॉकलेटचं, वेफर्सचं, बिस्किटचं आमिष देऊन त्या चिमुडीला तो रात्री 1:30 वाजता तिथून घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले। थोड्या वेळातच वडिलांना जाग आली आणि आपली चिमुडी आपल्या शेजारी नाहीये, त्यांनी अनेक भाग तपास केला पण त्या ठिकाणी त्यांची चिमुडी त्यांना मिळून आली नाही। त्यांनी थेट रात्रीच्या वेळेस रेल्वे स्टेशन गाठलं आणि लगेच पाहायला गेलं तर पुणे रेल्वे पोलीस असू द्या किंवा स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन यांनी तातडीने त्याची खबरदारी घेतली आणि सर्व भागाची जी आहे ती सीसीटीव्हीची तपासणी केली। यामध्ये सीसीटीव्ही तपासणी करत असताना तो नराधम त्या सीसीटीव्हीमध्ये आला आणि त्या जी लहान अल्पवयीन मुलगी आहे ती मुलगी सुद्धा त्यांना पोलिसांना त्या तपासामध्ये सापडली। तिच्या एकंदरच जी परिस्थिती होती यावरनं पोलिसांना कळालं की तो काय घटना घडली आहे। यानंतर पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्या नराधमाला त्याच ठिकाणी म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनवरच अटक करण्यात आली। 2 दिवसापूर्वीच ही माहिती आम्हाला मिळाली आणि यानंतर आम्ही बातमी प्रसारित केल्यानंतर स्वतः महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे या ठिकाणी म्हणजेच पुणे रेल्वे अधीक्षक कार्यालयात या ठिकाणी आल्या। त्यांनी पुणे रेल्वे अधीक्षकचे जे अधिकारी आहेत, पुणे रेल्वेचे अधिकारी आहेत, RPFचे अधिकारी आहेत, यांच्यासोबत त्यांनी सविस्तर या घटनेबाबत चर्चा केली आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांनी भावना व्यक्त केली। 17 तारखेला पुणे रेल्वे स्टेशनवरती मध्य प्रदेशमधून आलेला परिवार आणि त्यांच्या समवेत प्रवास करणारा आरोपी यांनी पुढील रेल्वे येण्यासाठी 4 तासाचा अवधी असताना हे संपूर्ण कुटुंब पुणे रेल्वे स्टेशनवर उतरलं आणि त्या परिवारासोबत झोपी गेलेली 4 वर्षाची एक मुलगी होती। त्याच्यामध्ये प्रवासादरम्यान आरोपीची, मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची ओळख झाली होती, पण या निष्ठुर आरोपीने 4 वर्षाच्या मुलीला खोचे आमिष दाखवून मालधक्क्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला। याच्यामध्ये तातडीने पुणे रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली। CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी लगेच डिटेक्ट करण्यात आला, आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये मुलीची खऱ्या अर्थानं मेडिकल आणि तपासणी करत आता ती ससून हॉस्पिटलमध्ये आहे। तिला वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि हा दोन्ही परिवार हा मध्य प्रदेशचा असल्याने ज्यावेळेस मुलीला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन तिला नंतर आम्ही 1 स्टॉप सेंटरमध्ये पुढे दिवस ठेवणार आहोत आणि नंतर त्यांचा परत एकदा मध्य प्रदेशमधल्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना तिकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल। ते पाहायला गेलं तर अत्यंत लहान मुलगी आणि या लहान मुलीचा अत्याचार झाला यामुळे रुपालीताई चाकणकर यांनी ही खदखद व्यक्त केली। त्यांनी या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असेही सांगितले। तसेच पाहायला गेलं तर रेल्वेची जी सुरक्षा व्यवस्था आहे ही वाढवण्याचे त्यांनी आदेश दिले आहे। CCTVची लावण्याचे अधिकचे CCTV लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता पाहिलं तर रुपालीताईंनी हे सुद्धा सांगितलं की यापुढे असे कोणतेही गुन्हे करणाऱ्यांना, अल्पवयीन मुलींना अत्याचार करणारे किंवा महिलांना अत्याचार करणाऱ्यांना कायद्यामार्फत सोडला जाणार नाही असाही सज्जड इशारा त्यांनी यावेळेस दिला। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।